कल्याण डोंबिवली एक ऐतिहासिक तर दुसरं सांस्कृतिक ठेवा जपणारं शहर. कल्याण शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं, तर डोंबिवली महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी. मध्य रेल्वेवरची ही जोड शहरं म्हणजे मराठी माणसाचा बालेकिल्ला. गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रा असो की दिवाळी पहाट, डोंबिवलीचा फडके रोड त्यासाठी साऱ्या महाराष्ट्राला परिचित. तर कल्याण म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची स्थापना झाली त्या दुर्गाडी किल्ल्याचं कल्याण. कधी काळी उत्तम हवामानात राहण्यासाठी लोकांनी पसंती दिलेल्या टुमदार कल्याण आणि डोंबिवली शहरांची आजची अवस्था मात्र बकाल झाली आहे. या दोन्ही शहरांची मिळून असलेल्या महापालिकेचा विस्तार एवढा वाढला की त्यात ग्रामीण भागही समाविष्ट झाला. पण मूळ शहरांचीच अवस्था इतकी दयनीय की ना धड मूलभूत सुविधा, न शहराचा नियोजित विकास. रस्ते, पाणी, कचरा, प्रदूषण या समस्या तर पाचवीलाच पुजलेल्या. अनधिकृत बांधकामांचा तर अक्षरशः सुळसुळाट झालाय. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि आणखी एक वाद प्रकर्षानं पेटला. तो होता कल्याण डोंबिवलीत असून नसलेल्या 27 गावांचा. यात 27 गावांचा आढावा घेण्याचा आमचा हा प्रयत्न. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका आता अगदी तोंडावर आलेल्या आहेत. नागरिकांमध्ये त्याचा प्रचंड उत्साह आहे. अर्थात राजकारण सुद्धा खूप रंगलेलं आहे. राजकारणामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरला होता तो म्हणजे 27 गावांचा. या 27 गावांचा नेमका हा मुद्दा काय आहे? मित्र आणि विरोधक यांच्यातली सीमारेषा धूसर करणारं हे नेमकं आहे तरी काय? ग्रामस्थांना विकासाचा मुद्दा कोणता वाटतोय? नागरिकांच्या काय समस्या आहेत? सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. चला. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकींच्या आधी झी 24 तासनं या 27 गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नेमकं इथल्या ग्रामस्थांना काय वाटतं, त्यांची भूमिका काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षक हो, ते आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. मात्र त्याआधी हा प्रश्न काय आहे त्यावर एक नजर टाकूयात. 1983 ला 27 गावांचा महापालिकेत समावेश झाला. मात्र 20 वर्ष आंदोलन करून 2002 साली गावांना वगळून 2003 पासून ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या. त्यानंतर सप्टेंबर 2006 पासून या गावांना MMRDA कडे सुपूर्द करण्यात आलं. अखेर 1 जून 2015 रोजी पुन्हा या गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला. मात्र समितीचा विरोध कायम होता. काही गावकऱ्यांनी याविरोधी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 3 सप्टेंबरला कोर्टानं सरकारला तातडीनं अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सरकारनं ही 27 गावं महापालिका हद्दीतून वगळली. पण निवडणूक आयोगानं या 27 गावांसह महापालिका निवडणूक होईल असं जाहीर केलं. तिसरी मुंबई करण्याचं स्वप्न कल्याण डोंबिवलीकरांना गेली अनेक वर्ष दाखवलं गेलं. पण तिसरी मुंबई सोडा, साध्या मूलभूत सोयी सुविधांसाठी इथल्या नागरिकांना झगडावं लागतं. शहरी भागाची ही परिस्थिती असताना गेल्या 10 वर्षांपासून कल्याण डोंबिवली लगत असलेल्या 27 गावांचं भिजत घोंगडं पडलंय. काँग्रेस असो की राष्ट्रवादी, शिवसेना असो की भाजप की मनसे, प्रत्येक पक्षानं 27 गावांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतला. महापालिकेत 27 गावं असावीत अशी शिवसेनेची भूमिका आहे, तर 27 गावातली सर्वपक्षीय संघर्ष समिती महापालिकेत न जाता स्वतंत्र नगर परिषद स्थापन करावी या मागणीसाठी आक्रमक आहे. भाजपचीही त्याला साथ आहे. महापालिकेत समाविष्ट व्हायचं की स्वतंत्र नगरपालिका हवी या विषयावर झी 24 तासनं या गावांमध्ये फिरून इथल्या ग्रामस्थांना बोलतं केलं. आम्ही करू आत्महत्या, मग त्यांना मिळेल. आमच्या पोराबाला मिळल्या मग त्यांना बरं होईल ग. हा, आम्हाला काहीच नाही पाहिजे. चंपी नको ना, पंपी नको ना, नगरपाल नको ना, फगरपाल नको, काही नको. आमच्या पोरांना बस. आमची नगरपाल काय नोकरी आली का आमच्या पोरांना? हा हा 27 गावातल्या बहुसंख्य गावांनी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीवर बहिष्कार घातलाय. नांदिवली भोपर गावात प्रवेश केल्यानंतर दर्शनी भागातच बहिष्कार अस्त्राचा फलक तुमचं स्वागत करतो. पण काही गावात शिवसेनेनं उमेदवार उभे केल्यामुळे संघर्ष समितीनंही आपले उमेदवार रिंगणात उतरवलेत. मात्र मूळ प्रश्न कायम आहे. या गावांना स्वतंत्र नगरपालिका हवीये आणि त्याची कारणंही तशीच आहेत. स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबवली नाही.
पाण्याच्या नळ जोडण्यांवर मीटर बसवले नाहीत. 91 कोटीची पाणी बिलाची थकबाकी माफ झाली नाही. कचरा गोळा करणारी कुठलीही सक्षम यंत्रणा उभारली गेली नाही. डम्पिंग ग्राउंड नाही, आरोग्य यंत्रणांचा अभाव, दिवा पनवेल शटल सेवा सुरू झाली नाही, तसंच जिल्हा परिषद शाळांचं हस्तांतरणही झालं नाही. गावकऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहेतच, पण त्यापेक्षाही मोठी भीती आहे ती अस्तित्वाची. महापालिकेत समावेश झालेल्या या 27 गावात महापालिकेनं टाकलेली आरक्षण पाहिली तर कुणाचीही झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे सध्या स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही. हे डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवलीमध्ये सर्व नवीन बांधकामं बंद करण्यात आली. यावर उपाय म्हणून महापालिकेने डम्पिंग ग्राउंडसाठी एक जागा शोधली. 27 गावांमधलं एक भाल हे गाव त्यासाठी निवडण्यात आलं. भाल गावामध्ये आत्ता आपण उभे आहोत आणि आत्ता आपण पाहू शकतो नेमक्या ह्या जागेपासून हे डम्पिंग ग्राउंड सुरू होणार आहे. ह्या जागेपासून मागे तुम्ही बघू शकता काही घरं सुद्धा आहेत. ही घरं सगळी या डम्पिंग ग्राउंडमध्ये जाणार आहेत. हे डम्पिंग ग्राउंड आलं तर भालसारखं एक निसर्ग सुंदर गाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि अर्थातच याचा सर्वात मोठा फटका ग्रामस्थांना बसणार आहे. कल्याण मलंगड रस्त्यावरचं निसर्गरम्य गाव म्हणजे भाल. भातशेती आणि भाजीपाला उत्पादन या गावात होतं. पण सध्या या भाल गावाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. त्याला कारण ठरलंय ते डम्पिंग ग्राउंड, एअरपोर्ट, वन विभागाचं आरक्षण. तब्बल 250 एकर जागेवर प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड होणार असल्यानं गावकरी धास्तावले. प्रचंड संताप ते व्यक्त करतायत. भाल गावात प्रचंड तणावाचं वातावरण आहे. आरक्षणाच्या निर्णयामुळे गावानं राजकीय पक्ष, नेत्यांना गावबंदीच केली आहे. महापालिका निवडणुकांवर तर बहिष्कार घातलाय. आम्हाला त्या काहीच नको, तिथं मतदान नको, नाही डम्पिंग नको, ना काय नको. आम्हाला आमची जागाच पाहिजे. आमच्या पोटाची भाकर आहे ना अर्धी, तीच पाहिजे. नाही त्या नाही लिहावा आम्हाला गावात तर मिळेल ग वाचाय लिहावा. मग राहायचा कुठं आम्ही नबिरा ती यांचा युवांताल गावातल्या विषय सर्व सरकार राजकीय पक्ष नाही तर जबाबदार माध्यम म्हणून झी 24 तास आपली बाजू ऐकायला आलंय हे पाहून इथल्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आशेचा एक किरण दिसला. ग्रामस्थांशी संवाद साधत आम्ही डम्पिंग ग्राउंडचं आरक्षण पडलेल्या जागेची पाहणी करण्यासाठी निघालो. भाल गावामधली एकूण 250 एकर जमिनीवर खरं म्हणजे डम्पिंग ग्राउंडचं आरक्षण टाकलेलं आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की हीच ती जमीन आहे. या जमिनीवर 250 एकर जमिनीवर एकीकडे शेत जमीन, एकीकडे गावाचा तलाव, ही सगळी जमीन आता कचऱ्याखाली जाण्याचा महापालिकेने टाकलेल्या आरक्षणामुळे धोका आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. आणि का नसणार? ग्रामस्थांच्या भावना तीव्र यासाठी आहेत की एक सुंदर चांगलं गाव एक डम्पिंग ग्राउंड खाली जाणार आहे. त्याचा त्रास असा होणार आहे की हे गाव, ही शेत जमीन, ग्रामस्थांचा रोजचा रोजगार अक्षरशः देशोधडीला लागणार आहे, लईला जाणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना फार मोठ्या समस्या भेडसावू शकतात. आपण थेट ग्रामस्थांच्या भावना जाणून घेऊया. चला. की आमच्या गावातला निम्मे गाव हा विमानतळाच्या जमिनीमध्ये आहे. उरलेला सर्व गाव हा या डम्पिंग ग्राउंडच्या मध्ये गेलेला आहे. आणि या डम्पिंग ग्राउंड मध्ये गेल्यामुळे आमचं जीवन दुर्लभ होणार आणि आमची अशी परिस्थिती होईल की आम्ही या गावात राहू शकत नाही. आम्हाला इथून कुठेतरी जावं लागेल. कारण घनकचऱ्याचा जो प्रमाण आहे आणि घनकचऱ्याचा जो एरिया आहे तो एरिया जर बघितला, आम्हीच काय पण आमच्या परिसरात असलेली जी गावं आहेत ते देखील राहू शकत नाही. की जर डम्पिंग ग्राउंडवर जर कोणाची कचऱ्याची गाडी येत असेल ते पहिलं फोडण्याचं काम आपण करूया. कारण आपला आगरी आहे आणि आगरी आग ओकतो आणि एकही गाडी कचऱ्याची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जर आली तर तिला आम्ही भस्मसात केल्याशिवाय राहू नये. जर महानगरपालिकेने जर हे आरक्षण कायम ठेवलं तर आम्ही जोपर्यंत आमची वेगळी नगरपालिका आणि हे आरक्षण सुटत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार. आणि त्यासाठी आम्हाला हवं ते करावं लागलं तरी चालेल. आज या गावामध्ये कुठलाच पक्षाचा कार्यकर्ता, कुठल्याच पक्षाचा नेता याची बंदी आहे. याचं कारण हे आरक्षण म्हणजे या आमच्या गावावर आणलेल्या रोगाचं साम्राज्य. आणि रोगाचं साम्राज्य जर इथे आलं तर आमच्या पिढ्यानपिढ्या नष्ट होतील. या पिढ्या वाचवण्यासाठी हा आमचा संघर्ष आहे आणि तो आम्ही चालूच ठेवणार. केडीएमसी आल्यानंतर हे होईल, केडीएमसी आल्यानंतर ते होईल. मी झी 24 तासच्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो, त्यांनी कुठेही आम्हाला बोलवावं आणि
चॅलेंज करतो की त्यांनी सांगावं KDMC काय आहे आणि नगर परिषद काय आहे. त्यांना उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. कारण ही प्लॅनिंग अथॉरिटी MMID अलग एक संस्था आहे शासनाची आणि KDMCचा काही संबंध नसतो. पण फक्त एक त्यांचा स्वार्थ, दादांनी जसे बोलले की त्यांना डम्पिंगला जागा नाहीये म्हणूनच फक्त आमच्याकडे आरक्षण टाकले, बस दुसरं काहीच नाही. सरकारने हा आरक्षण जर कायम जर ठेवण्याचा प्रयत्न केला तर आमचा हा शेतकरी या भूमीवर आजपर्यंत जसा कायम राहिलेला आहे तो शेवटपर्यंत कायम राहील. आणि गव्हर्नमेंट कुठल्याही पद्धतीने तो आमच्याकडे आला तर आम्ही आमच्या हातामध्ये असलेली काठी, आमच्या हातामध्ये असलेला विला नावाचा जो शस्त्र आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्यावर घाव केल्याशिवाय राहणार नाही. कमाई असली तर 50 रुपये किलो चावल आणतील, नंतर कशाने पोटा भरतील. यो तुमचा चुकीचा आहे. समजा यो करायला घेतलं, यो चुकीचा आहे. ही घाण आमच्याकडे नको, कुठे असेल तिकडे नेऊन टाका, एवढीच माझी इच्छा आहे. एकूणच ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत. डम्पिंग ग्राउंडला संपूर्ण विरोध आहे. असंच आपण जाऊया अजून एक गाव बघायला. भाल गावाप्रमाणे 27 गावातल्या इतरही काही गावांची सद्यस्थिती काय आहे, इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं काय आहे, हे पाहणार आहोत एका ब्रेक नंतर. प्रेक्षक हो, आरक्षण पडल्यामुळे भाल गावाची स्थिती काय झालीये ते आपण ब्रेक आधी पाहिलं. मणेरे, वसार या गावांचीही वेगळी स्थिती नाही. या दोन्ही गावांचं अस्तित्व धोक्यात आलंय. डोंबिवली बदलापूर रस्त्यावर असलेल्या कोळे गावात 50 एकर जागेवर अवाढव्य कत्तलखान्याचं आरक्षण आहे. त्याला या ग्रामस्थांचा विरोध आहे. या कत्तलखान्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात येईल अशी भीती त्यांना वाटते. कत्तलखाना याला सर्व ग्रामस्थांचा विरोधच आहे. पहिल्यापासून त्याला विरोध आहे. आणि आमची स्वतंत्र नगरपालिका झाली पाहिजे यासाठी आम्ही भांडतो. आणि आमची स्वतंत्र नगरपालिका झाली तर आम्ही ते नक्कीच त्याचे आरक्षण ते उठेल आणि सर्व जनतेला न्याय मिळेल यासाठी ही आमची निवडणूक आहे. आणि नगरपालिका झाली तर कत्तलखाना हटेल की काय माहिती. नगरपालिका झाल्यानंतर हे आपले मुख्यमंत्री साहेब आहेत, हे आमच्या पाठीशी नक्कीच राहणार याची आम्हाला ग्वाही आहे. जे हेबेसन गावामध्ये आणि कोळे गावामध्ये जे पूर्ण कत्तलखाना आहे त्याला पूर्ण माझा सक्त विरोध आहे. केवळ विकासाच्या नावाखाली 27 गावातल्या ग्रामस्थांना देशोधडीला लावता येणार नाही. त्यासाठी महापालिकेत समावेश होण्याऐवजी 27 गावांची स्वतंत्र नगर परिषद करावी अशी संघर्ष समितीची भूमिका आहे. आतापर्यंत यांचा महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास होऊ शकत नाही अशी जर विश्वास त्यांचा निर्माण झालेला असेल, त्यांची भावना असेल तर जनभावनेचा आदर करून माननीय मुख्यमंत्र्यांनी इथे वेगळी नगरपालिका असावी अशी भूमिका जी संघर्ष समिती त्या भूमिकेला त्यांनी मान देऊन वेगळी नगरपालिका करण्याचं त्यांनी प्रोसेस सुरू केलेली आहे. एकनाथ शिंदेने आम्हाला खेळवत ठेवले. त्यांनी शेवटच्या क्षणी अगदी उमेदवारी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझ्याशी स्वतः ते पालकमंत्री बोलत होते आणि मग काहीही निर्णय दिला नाही. आम्ही त्यांच्या भरवशावर राहिलो. आम्हाला जेव्हा समजले की सेनेने AB फॉर्म उमेदवारांना दिले आणि मग आमची गडबड झाली. आम्हाला निवडणूकच लढवायची नव्हती, आम्हाला 100% बहिष्कार टाकायचा होता. मग आम्ही कशासाठी उमेदवारांची तयारी करायची. आणि अगदी माहितीसाठी अगदी 1.5 तासात आम्ही सर्व 21 वॉर्डामध्ये आमचे उमेदवार दिले. आम्हाला महानगरपालिकेतून आतापर्यंत काहीच सुविधा मिळालेल्या नाही आहेत आणि होणार पण नाही, याच्या पुढेही होणार नाही. आणि आम्ही ग्रामपंचायतमधून खूप काय केलेलं आहे आणि खूप हे केलं आहे. आणि आता आम्हाला हे स्वतंत्र नगरपालिका पाहिजे आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट आहे आणि ते आम्हाला करून दाखवणार. 27 गावांचा विकास स्वतंत्र नगरपालिका नव्हे तर महापालिकेमार्फतच होऊ शकेल अशी शिवसेनेची भूमिका आहे. 27 गावं ही महापालिकेत यावी जेणेकरून ह्या 27 गावांचा विकास होईल आणि मध्यंतरी नगरपालिका व्हावी किंवा ग्रामपंचायत राहावी. आज नगरपालिका जरी तुम्ही निर्णय घेतला असता, नगरपालिका करायला किती इन्फ्रास्ट्रक्चर लागतो, किती वेळ लागतो, किती काळ लागतो. आज ही जी गावं आहेत तिथे गेल्या 15-20 वर्षापासून विकास झाला नव्हता आणि आज परत त्याची नगरपालिका करायला घेतली असती तर ही गावं किती मागे गेली असती ही लोकांनी विचार करायला हवा. या 27 गावात शिवसेनेचा वरचष्मा आहे. महापालिकेसाठी अनेक नगरसेवक या गावातून निवडून येण्याची आशा शिवसेनेला आहे.
तसंच सरकारनं मंजूर केलेलं ग्रोथ सेंटर याच गावांच्या मध्यवर्ती भागात असल्यानं 27 गावांच्या विकासासाठी दरवर्षी येणारा 1000 कोटींचा निधी कल्याण डोंबिवली महापालिकेला मिळू शकणार आहे। यासह अनेक कारणांसाठी शिवसेनेला 27 गावं महापालिका हद्दीत हवी आहे, पण त्या उलट भाजपला मात्र या 27 गावांमुळे निवडणुकीत फटका बसेल या उद्देशानं गावांच्या महापालिका समावेशाला विरोध करत आहे। नवी मुंबई शहराचा नियोजनबद्धपणे विकास होत असताना कल्याण डोंबिवली शहर दिवसेंदिवस भकास होत चाललंय। विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासनांवर बोळवण केली जाते, त्यामुळे ही जोड शहरं बकाल होत चालली आहेत। शहरीकरणाच्या आरक्षणाच्या रेट्यात गावं नष्ट होत चालली आहेत। हे सगळं घडत असताना राजकीय पक्ष मात्र सोयीनुसार स्वतःच्या भूमिका घेतात आणि बदलतातही। त्यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांचा खरा वाली कोण असं विचारण्याची वेळ आली आहे। 27 गावांमध्ये आणखी एक प्रश्न आहे, तो MIDC परिसराचा। त्याबद्दलही जाणून घेणार आहोत एका ब्रेक नंतर। सत्तावीस गावातल्या ग्रामस्थांच्या समस्या आत्ताच आपण पाहिल्या। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा विभाग डोंबिवलीतला म्हणजे निवासी विभाग। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला एकेकाळचा हा विभाग काही महिने काही वर्ष ग्रामपंचायतींच्या अधिपत्याखाली होता। इथल्या नागरिकांना काय हवंय? महापालिकेत जायचंय की 27 गावांबरोबर त्यांच्या मागणीसोबत राहायचंय? नागरिकांना काय वाटतं जाणून घेऊया। डोंबिवली MIDC फेज 1 आणि 2 च्या दरम्यान असलेला हा निवासी विभाग, सुदामानगर, मिलापनगर, सुदर्शन नगर असे विभाग असलेला हा भला मोठा जवळपास 2 लाख लोकसंख्येचा भाग सोनारपाडा आणि आजदेगाव या 2 ग्रामपंचायतीत विभागला गेला। बेशिस्त डोंबिवलीतला एक अतिशय शिस्तबद्धरित्या उभा राहिलेला विभाग अशी या विभागाची ख्याती। पण ग्रामपंचायतीच्या काळात इथल्या नागरी सुविधांची धूळधाण उडाली आहे। MIDC हा भाग जास्तीत जास्त KDMC मध्येच पाहिजे, कारण प्रदूषणाचा फार प्रॉब्लेम आहे। परत नाले रस्ते भरपूर इश्यू इथे। प्रदूषणामुळे इथे ग्रामपंचायतीचं काहीच लक्ष नाही आहे आणि जगा KDMC मध्ये गेलं तर त्याचा एक वचक राहील आणि रस्ते सुधारतील। नाल्यांवरती जे आता उघडे नाले आहेत ते सगळे झाकले जातील, बराच फरक पडेल, चांगलं होईल एका दृष्टीने। नगरपालिका असो महापालिका असो, आम्हाला काम कोणाकडनं पण काम झालं पाहिजे बस। MIDC तेवढं समस्या कठीण आहे की आम्ही आमचं आज 20 वर्ष झाले राहतोय। नागरिकांची एवढी हालत बेकार आहेत ना की सांगू शकत नाही कोणी। नगरपालिका असो, आम्हाला राजकारणाशी त्या लोकांशी घेणं नाही, आमचे कामं कसे होईल हे बघा फक्त। तर स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिका असू दे किंवा ग्रामपंचायत किंवा नगर परिषद कुठेही असलं तरी हा भागाचा विकास व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। 27 गावांचा संघर्ष आणि महापालिकेचा वाद यांच्यात अडकलेल्या या विभागाची फरफट होते असं इथल्या नागरिकांचं सांगणं आहे। त्यामुळे हा संपूर्ण नागरी विभाग महापालिकेतच असावा अशी इथल्या रहिवाशांची भूमिका आहे। आज या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी इथे आम्हाला कोणीही वाली नाही आहे। लोकशाहीमधून दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा एकही वाली नाही आहे। मध्यंतरी ग्रामपंचायती होत्या, ग्रामपंचायतीच्या मार्फत पण त्या प्रमाणात काही सोयीसुविधा झाली नाही। आज त्यावेळीची लोकसंख्या 1995ची किंवा 1960 नंतर जी काय वगळली, म्हणजे ही जी गावं MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हा जी काय वसाहत निर्माण केली, त्या निर्माण केलेल्या वसाहतीच्या लोकसंख्येप्रमाणे आता ती लोकसंख्या राहिली आहे का? मुळात ती राहिलेली नाही आहे, ती आता लोकसंख्या वाढलेली आहे। परिणामी या वाढलेल्या लोकसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवड जी होते ना ती खूप एकदम वेदनादायक आहे। आता मध्ये वगळलेला परत काढला ही फरफट झाली आहे लोकांची। मग स्मार्ट सिटी आणि म्हणता तुम्ही इकडे आम्ही पैसे देऊ, सर्व काही देऊ, पण ॲक्च्युली लोकांना इथे काय मिळतंय? त्यामुळे कोणी धाकटपशाणी दाखवून हा भाग वगळा किंवा याच्यात घाला, तर मला असं वाटतं की KDMC आली, आता ISA ऑफिसर पण आहेत, तर व्यवस्थित काहीतरी नियोजन होईल। ग्रामपंचायत जाऊन नगरपालिका आली तर आमचं काहीही म्हणणं नाही, कारण पूर्वी नगरपालिका ह्या परिसरामध्ये होती, त्यांनी यावं, पण जे कोणी बॉडी येईल त्यांनी आम्हाला मूलभूत सुविधा द्याव्या, एवढी छोटी अपेक्षा आमची आहे। विकास या एकाच मुद्द्याभोवती या 27 गावांचं राजकारण गेल्या 25 वर्षांपासून फिरत आहे। विकास व्हायलाच हवा याबाबत दुमत नाहीच, पण मग तो इतक्या वर्षात कुणीच कसा केला नाही? ना सरकार, ना महापालिका, ना ग्रामपंचायती। कधी महापालिकेत, कधी ग्रामपंचायतीत, मग पुन्हा महापालिकेत, आता नगर परिषदेची घोषणा। या 27 गावांचा चेंडू
नुसताच टोलवला जातोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अगदी लगत असलेल्या 27 गावांच्या आज आपण या सगळ्या समस्या पाहिल्या. भालसारख्या गावातल्या काही समस्या असतील. एका गावात 3-3 आरक्षणं पडलेली आहेत. ग्रामस्थांनी जायचं कुठे कोणाला माहिती नाही. रस्त्यावर उतरून राजकीय पक्ष संघर्ष करतायत. ग्रामस्थांना काय मिळणार माहिती नाही. MIDC मध्ये नागरीकरण झालंय. तिथल्या नागरिकांना आज काय मिळणार त्यांनाही माहिती नाही. मग नक्की एकूण जे विकासाचं राजकारण करतायत त्यांच्याकडे खरंच विकासाचा मुद्दा आहे का, सोल्युशन आहे का, कोणालाच माहिती नाही. ही आत्ताची कल्याण डोंबिवली पूर्ण शहराची स्थिती आहे. एकूणच काय होणार या शहराचं असा प्रश्न ग्रामस्थांना असेल, नागरिकांना असेल, प्रत्येकाला पडतो. आणि त्यांच्याकडे शेवटी एकच उत्तर राहतं, गड्या आपला गावच बरा होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.